लालबाग राजाच्या चरणी पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी लाखो रुपये लालबाग राजाच्या चरणी दान केलेले आहेत। सध्या मी लालबाग राजाच्या या रूममध्ये आहे जिथे मोजदाद सुरू आहे या सगळ्या पैशांची, सोन्या चांदीची। कशा प्रकारे आपण बघतोय हार लालबागच्या राजाला अर्पण केलेले आहेत, ते हार आधी बाजूला करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या हारांमध्ये ज्या नोटा आहेत त्या नोटांची मोजदाद केली जाणार आहे। सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू पहिल्या दिवशी या ठिकाणी ठरला आहे, त्या म्हणजे हा डॉलरचा हार। हा आपण बघतोय डॉलरचा हार एका भक्तांनी लालबाग राजाच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि आता ह्या डॉलरमध्ये ज्या नोटा आहेत त्या बाजूला या ठिकाणी पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते करताना पाहायला मिळतात। भला मोठा हार आहे जो काल लालबाग राजाच्या चरणी अर्पण करण्यात आला, लालबाग राजाला वाहण्यात आला आणि आता ह्या एक एक नोटा या डॉलरच्या या बाजूला करण्याचं काम इथे केलं जातं आहे। अगदी ज्याची जेवढी ताकद आहे, जेवढी शक्ती आहे त्यानुसार दान भक्तांनी केलेलं आहे। आपण बघतोय अगदी 10 रुपयांच्या नोटा आहेत, 50 रुपयांच्या नोटा आहेत। इथे आपण बघतोय नोटांचे हार कसे आहेत, 200 रुपयांच्या नोटांचा हार आहे, इथे 20 रुपयांच्या नोटांचा हार आपण बघतोय, 10 रुपयांच्या नोटांचा बघतोय, 50 रुपये, 100 रुपयांच्या नोटांचा हार बघतोय। जी ताकद आहे, जी शक्ती आहे त्यानुसार दान लालबाग राजाच्या चरणी केलेलं आहे। कारण आपण बघितलं की मोठी श्रद्धा लालबागच्या राजावर अनेकांची आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण हे लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि यावेळी दानसुद्धा देतात। आणि आपण बघतोय ज्या नोटा आहेत त्यासुद्धा बाजूला करण्याचं काम लालबाग राजाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते करताना पाहायला मिळतं। त्यामध्ये 500 रुपयांच्या नोटा वेगळ्या केल्या जात आहेत, 100 रुपयांच्या नोटा वेगळ्या केल्या जात आहेत, 200 रुपयांच्या नोटा वेगळ्या केल्या जात आहेत आणि इथे सुद्धा आपण बघतोय वेगवेगळ्या दानपेटी आहेत। म्हणजे स्टेजची दानपेटी वेगळी आहे, रांगेतल्या दानपेटी वेगळ्या आहेत आणि एकामागे एक ह्या दानपेटी या ओपन केल्या जातात आणि ओपन केल्यानंतर या प्रकारे पैशांची मोजदाद होती। आता ही मोजदाद करण्यासाठी खास बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते सुद्धा आहेत आणि ही कशा प्रकारे मोजदाद केली जाते हे आपण बघतोय। इथे मशीन्स आहेत आणि या काउंटिंग मशीन्सद्वारे ही मोजदाद केली जाते आणि रोज साधारणपणे 12 तास 14 तास हे काम केलं जातं आणि ही मोजदाद सुरू राहते। आपण काही अधिकाऱ्यांना विचारूयात, बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी आहेत, किती तास मोजदाद सुरू असते? साधारणतः 7 ते 8 तास दररोज मोजदाद चालू राहते। आणि कशा प्रकारे मोजदाद, म्हणजे जे काही नोटा असतील 500च्या वेगळ्या सगळ्या बाजूला करतात, तुम्ही काउंटिंग करतात आणि एका दिवसाची काउंट साधारणपणे कधीपर्यंत समोर येते? एका दिवसाची काउंट त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे जमा होते आणि मग त्यांच्याकडेच त्यांचं काउंटिंग पूर्ण अधिकृतपणे माहिती तुम्हाला मिळेल। काय काळजी घेतली जाते मोजदाद करताना? ह्याच्यातलं काय असेल तर डुप्लिकेट असतात, कधी डुप्लिकेट असतात आणि जे 1 ते 100 बरोबर असायला पाहिजे ते सर्व आम्ही बरोबर मोजून आणि आम्ही स्लिप वगैरे लाखभर काउंट होतो एका दिवशी? कधी होते। त्यामुळे आता हे त्यांनी सांगितले की 7 ते 8 तास हे काउंटिंग मशीन्सद्वारे काउंट केलं जाणार आहे आणि इथे नोटा बाजूला केल्या जातात आणि त्यानंतर काउंटिंग केलं जाते। काहींनी अगदी पाकिटात सुद्धा नोटा ठेवल्या होत्या, त्यासुद्धा बाजूला करण्याचं काम त्यांचं केलं जातं आहे आणि याशिवाय सोने चांदी जे आहे सोने चांदी सुद्धा त्याचासुद्धा मोजदाद केलं जातं आहे। किती वेळ लागतो हे सगळ्या नोटा बाजूला करण्यासाठी? हे सगळं संध्याकाळी 6-7 वाजतात आम्हाला सगळं करून आम्ही हे सगळं मोजतो बँकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर आणि हा सगळा पैसा महाराष्ट्र बँकेमध्ये जमा होतो। वेगवेगळ्या कारणांसाठी लालबाग राजा म्हणजे समाजसेवेसाठी वापरला जातो। साधारणपणे जसं आपण बघितला आकडा होता काल मागच्या वर्षी 48 लाख, यावर्षी तेवढाच दिसतोय कारण डॉलर पण बघतोय आपण, डॉलरचा हार सुद्धा आला। हो, होऊ पण शकते, काय मी सांगता येत नाही, जेमतेम होऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारे हे दान पहिल्या दिवशीचं आपण बघतोय आणि 10 दिवस अशाच प्रकारे दान हे लालबागच्या राजाच्या चरणी सर्व भक्तगण हे अर्पण करतील आणि रोज ही मोजदाद होत राहील। कॅमेरामॅन सचिन शिंदे समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।